हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। चिन्ह फक्त मर्यादित काळासाठीच उपयुक्त, सुप्रीम कोर्ट योग्य निकाल देईल। पुण्यातील मेळाव्यात शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक लढवणार नाही स्पष्ट केले, कार्यकर्त्यांना कोणतेही भावनिक आवाहन केलं नाही। शरद पवारांचं विधान शेवटची निवडणूक असल्याचं सांगून भावनिक करतील अजितदादांनी केलं होतं वक्तव्य। अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय, दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय, त्यांच्यामुळे कुठल्याही समाजाला दोखावून चालणार नाही, सगळी शक्ती घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल, छगन भुजबळांचं मेळाव्यात वक्तव्य। जरा कळसोसा, सारखा मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने पक्ष फोडले पण चोरले नाही, मंदिर उभारताय पण घरं पेटवणं बंद करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आणखी एका गुंडासोबत मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो, संजय राऊतांकडून ट्विट, मुख्यमंत्र्यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका घ्या, राऊतांची मागणी। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, औषधोपचार घेण्यास जरांगेंचा नकार, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतरण करण्याची मागणी। अजित पवार बारामतीत आणि राज्यसभेलाही घरातीलच उमेदवार देतील, रोहित पवारांचं वक्तव्य। तर जबाबदारी सांभाळता येत नसल्यानं फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी ससून रुग्णालयातून पसार, आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना। गणपत गायकवाड झाल्यास त्याच भाषेत उत्तर देणार, राणेंच्या आव्हानानंतर ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।